आज मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. काय ते तुम्हाला पुढे कळेलच. त्या अगोदर माझं रुटीन शेअर करते. या ठिकाणी ते दोघं इतके शांत बसलेले बघितले ना तुम्ही, अजिबात नाही. इतक्या मस्त्या केलेल्या होत्या त्यांनी आणि इतका पसारा करून ठेवलेला होता, काय सांगू. सगळ्या खेळणी पूर्ण हॉलमध्ये पसरून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर मग मी सगळं काही छान असं आवरून घेतलं आणि घर झाडायला घेतलं. खरंच हे दोघं इतका पसारा करतात ना. असो, दिवसातून 4-5 वेळा ते खेळणीचे टप बाहेर काढत असतील आणि 4-5 वेळा कितीतरी वेळा मी ते उचलत असेल दिवसभरातून. असो, त्यानंतर मस्त छान अशी गॅलरी क्लीन करून घेतली. गॅलरीमध्ये पण इतकी धूळ होऊन जाते ना, काय कुणास ठाऊक. इतकी धूळ येते कुठून तेच कळत नाही. असो, आता साईडला पण छान असं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे तिथूनच येत असेल का काय. पण इतकी धूळ येते ना दिवसभरातून, इतकं म्हणजे आता हा दुसरा-तिसऱ्यांदा झाडू असून पण इतकी धूळ कुठून जमा होते ते समजत नाही. त्यानंतर मग माझ्याकडे वेळ होता, त्यामुळे मी छान असं मनी प्लांटचं पाणी चेंज करायला घेतलं. माझे मनी प्लांट इतके छान असे ग्रो करतायत ना, खरंच एकदम भारी वाटतात ते घरामध्ये. असो, त्यानंतर मग मी या ठिकाणी ही पण बॉटल भरून घेतली आणि तुम्हाला असं वाटत असेल ही बिअरची बॉटल आहे, कोणीतरी पित असेल, तसं काही नाही आहे. मला ती बॉटल खाली पार्किंगला सापडलेली होती, त्यामुळे मी ती घरी घेऊन आली. म्हटलं चला मनी प्लांट लावायला तरी कामात येईल मला. मग मी त्यामध्ये छान असं मनी प्लांट लावून दिलं. आणि हे बघा, हा मनी प्लांट इतका छान मोठा झालेला आहे ना, खरंच खूप छान दिसतो. मी तो देवघरावर ठेवलेला आहे. आणि हॉल बघा क्लीन असला का किती छान वाटतं. पण त्यानंतर फायनली मला तुम्हाला हे दाखवायचं होतं. ही चॉकलेट म्हणजे अमेरिकेची आहे आणि एकदम खायला म्हणजे इतकी भारी लागली ना, ही मला खूप आवडली. त्याची पॅकेजिंग पण खूप छान होती. अमेरिकेची जी करन्सी आहे ना, डॉलर, त्याच्यामध्येच म्हणजे त्याच आकारामध्ये त्याच चिन्हामध्ये ती चॉकलेट होती आणि खरंच ती खायला खूप मस्त लागत होती. आणि दुसरी ही ब्लॅकबेरी होती. ती काही मला इतकी आवडली नाही, म्हणजे तिची टेस्ट खूप वेगळीच होती. मला ती काही छान वाटली नाही. असो, चला मग आजसाठी एवढंच. बाय.